पंढरपुरातल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांसह कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मंदिरात मोबाईल घेऊन जायला बंदी घालण्यात आली। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर राज्यात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय घेण्यात आलाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। जम्मू काश्मीरमधील पहलगावमध्ये हल्ला झाल्यानंतर त्याच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील यंत्रणा आता सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण पाहिलं तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची मंदिराची सुरक्षा सुद्धा आता वाढवलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण पाहिलं तर पहलगावमध्ये हल्ला झाल्यानंतर अतिरेक्याच्या हिटलिस्टवर असणारं पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। त्यामुळे आता गेले 20 वर्षापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रात्रंदिवस कडक सुरक्षा पहारा दिला जातो। एकंदरीत आपण पाहिलं बॉम्ब शोध पथक असेल, पोलीस यंत्रणा आता सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत इन आणि आउट गेटमध्ये ज्या ज्या ठिकाणी पदस्पर्श दर्शन रांग आहे, मुखदर्शन रांग आहे, त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची बॅग असेल, पर्स असेल, हे सुद्धा चेक केली जाते। आपण एकंदरीत पाहिलं तर यंत्रणा आता सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। जर हजारो भाविक पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येतात। कुठेतरी आपण एकंदरीत पाहिलं तर विठ्ठलाच्या येणाऱ्या लाखो भाविकांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची सुरक्षा असेल। आणि आपण एकंदरीत पाहिलं तर आता जम्मू काश्मीरच्या हल्ल्यानंतर आता पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे पोलीस यंत्रणा सुद्धा आता सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन जेडी सह माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।